मला सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या खेळाची नावं माहिती आहे? खो खो, कबड्डी, मुली पण सांगा. सांगा खेळांची नावं सांगायची सोपी सोपी दररोज तुम्ही खेळता किंवा पाहता. आणि ह्या सगळ्या खेळांमध्ये कुठले खेळ तुम्हाला माहिती की जे ऑलिम्पिक मध्ये खेळले जातात? रनिंग रेस. व्हेरी गुड, बरोबर. उभा राहून उत्तर द्या फक्त. मुलींनी सांगा. व्हेरी गुड, खूप छान. सांगा. टेनिस. क्रिकेट असतो का ऑलिम्पिक मध्ये? सांगा. खूप छान. हॉकी, बरोबर. आता भरपूर असे खेळ असतात ऑलिम्पिक मध्ये. तुम्हाला माहिती आहे ह्या ऑलिम्पिकची एक गंमत आहे की ती कधी सुरुवात झाली असं कोणाला प्रश्न पडला का ऑलिम्पिक गेम कधी सुरुवात झाली असेल? या ऑलिम्पिक गेम पुस्तकात पाहून सांगू नका. तुम्हाला काय माहिती आहे का त्याची प्राथमिक माहिती? साधारण ही गेम खूप म्हणजे खूप जुनी आहे. ऑलिम्पिक ही दर 4 वर्षांनी खेळली जाते. पण ह्याची सुरुवात झालेली आहे इसवी सन पूर्व 776 मध्ये, बरोबर. आता या पाठाला अनुसरून आपण ऑलिम्पिकचं चिन्ह काय आहे, या ऑलिम्पिकचं सिम्बॉल जो आहे त्या सिम्बॉलचं प्रत्येक जो सिम्बॉल आहे त्याचं काय काय महत्व हे आज आपण पाहणार आहोत. आपल्या धड्याचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गो, बरोबर. आणि ह्याचे लेखक कोण आहे? बरोबर, बाळ पंडित. सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करूया, थोडंसं वाचन करूया. म्हणजे पाठाला लेखकाला नेमकं काय माहिती ते आपल्याला कळेल. संघाने पुस्तकं उघडावर आणि धडाकडा ऑलिम्पिक वर्तुळाचा गो, बरोबर. मी आता पाठाच्या वाचनाला सुरुवात करते. सगळ्यांनी ओळीवरती बोट फिरवा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल काय काय सांगितलेले, बरोबर. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. प्रचंड गर्दी असली तरी रहदारीला मुळीच अडचण नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळाची मैदाने जवळ येऊ लागली तसे आमचे डोळे समोरील जगावे लागले. खूपच उंच असलेल्या स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्र हातात हात घालून मैत्रीची साक्ष देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्याची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावरती ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. सिटियस, ॲटलियस आणि फॅटियस म्हणजेच काय? गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. प्रत्येक खेळाडू जास्तीत जास्त गतिमान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्यासाठी शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे असा हा संदेश ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल तेवत असते. ऑलिम्पिकचे सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेत असतात. स्त्रियांची खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागृहात सुमारे 70 ते 80 प्रेक्षक बसतील अशी सोय असते. शिवाय सुमारे 25,000 लोकांनी हे सामने उभे राहून पाहू शकतील अशी ही ते सोय असते. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4 ते 5 तलाव बांधलेले असतात. असे हे आता हा आपल्या धड्याचं वाचन झालेलं आहे. तुम्ही माझ्या बरोबर वाचन केलंच होतं, बरोबर आहे. आता ह्या पाठातून आपल्याला काय लक्षात येतं? हे काय आहे हे मला सांगा बरं. हे प्रत्येक वेगवेगळ्या कलर दिलेला आहे, बरोबर. प्रत्येक सर्कल किती आहे? हे 5 सर्कल आहेत आणि प्रत्येक सर्कलला वर्तुळा काय आहे? वेगवेगळा रंग दिलेला आहे, बरोबर. पहिला निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल. हे 5 सर्कल म्हणजे काय आहेत? 5 खंड आहेत, बरोबर. जसं की लाल कलर, निळा कलर काय दर्शवतो? युरोप खंड दर्शवतो, बरोबर. आणि
पिवळा रंग काय दर्शवतो आशिया खंड आणि काळा रंग काय दर्शवतो आफ्रिका बरोबर. हिरवा ऑस्ट्रेलिया आणि लाल अमेरिका बरोबर. आता हे सर्कल आहे ते कशी वाटतात आपल्याला एकात एक आहेत की नाही स्वतंत्र आहेत का नाही. म्हणजे लेखकाला काय वाटतं की हे जे सर्कल आहेत हे काय वाटतात जसे काही एकमेकांच्या हातात हात घालून ते खेळतात म्हणजे हे एकाने घालण्यामागचं किंवा ज्यांनी चिन्ह बनवले त्यांनी ह्याच्या मागची काय कल्पना केली असेल बरं कोणी सांगू शकाल. ज्यांनी हे सिंबल बनवले आहे चिन्ह बनवले आहे ऑलिम्पिकचं त्यांनी काय विचार केला की हे जे 5 खंड आहेत ते 5 खंड जेव्हा खेळतील एकमेकांसोबत तेव्हा त्यांच्यामध्ये सहकार्याची मैत्रीची भावना असेल. त्याच्यामुळे काय होईल आपले जागतिक मैत्री वाढेल जागतिक ऐक्य वाढेल. हा या सिंबलला दर्शवून त्यांनी हे त्याचा अर्थ त्यांना सांगायचा म्हणून हे बनवलेले. आणि ह्याचा पार्श्वभाग जो आहे तो काय आहे सफेद आहे पांढरा शुभ्र आहे. तो काय दर्शवतो शांतता. काय दर्शवतो आपल्याला जागतिक शांतता. म्हणजे खेळांच्या भावनेने आपण सगळे एकत्र येऊ आणि काय होईल आपल्यामधले परस्पर वाद संपून काय होतील आपल्यामध्ये शांतता निर्माण होईल बरोबर आहे. आता तुम्ही सांगा तुम्हाला आपल्या ऑलिम्पिक गेम मधले कुठले कुठले खेळाडू माहिती आहेत की ज्यांनी पदक मिळवलेली आहेत माहिती आहे तुम्हाला. एखादं सांगा कोणीतरी. आता आपली 2020 ला झाले ऑलिम्पिक गेम त्याच्यामध्ये कोणी कोणी मिळवलं काही सांगू शकाल तुम्हाला आयडिया आहे कोणाला कल्पना आहे कायची एखादा सांगा. नाही माहिती ठीक आहे काही हरकत नाहीये. आता हा जो आहे हा काय आहे हे कोणी सांगू शकाल. हे काय आहे हॉकीची टीम आहे बरोबर. दिसते सगळ्यांना ही हॉकीची टीम आहे. ही भारताला ऑलिम्पिक मध्ये मिळालेलं पहिलं सुवर्ण पदक आहे बरोबर. आणि ह्याच्या ही जी टीम आहे हे सर्वांनी पदक मिळवले. ते कधी मिळालेलं आपल्याला 1928 मध्ये पहिलं सांघिक म्हणजे काय टीम पूर्ण टीम मिळून मिळालेलं हे पहिलं पदक आहे. आता त्याच्यानंतर मला सांगा ह्याला कोण ओळखतं ओळखतंय कोणी. हा आहे अभिनव बिंद्रा. आणि एअर रायफल मध्ये आपल्याला पहिलं वैयक्तिक म्हणजे पर्सनल त्यांनी कुठलं मेडल मिळवलेलं आहे एअर रायफल मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. हा पहिला भारतीय बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे अभिनव बिंद्रा. आता त्याच्यानंतर ही तर मुलींना माहिती पाहिजे कोण आहे ही उभं राहून सांगा. बरोबर आहे सांगा बरोबर मेरी कॉम. हिला कशामध्ये मिळालेलं आहे बॉक्सिंग मध्ये कुठलं पदक मिळालेलं हिला कांस्य पदक मिळालेलं आहे बरोबर. आणि आता ह्याच्यानंतर आहे सायना